मोठा गॅसचा प्रॉब्लेम झाला मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय झालं होतं नेमकं आणि काय काळजी घेतली पाहिजे आणि मी अतिशय सावधपणे काय केलं ते पण मी सगळं सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्रत्येक महिलांसाठी. आपण घरात स्वयंपाक करत असतो, कधीकधी इतर कामांमध्ये आपण व्यस्त असतो. आपल्या लक्षात पण ही गोष्ट येत नाही, कारण दरवाजा खिडक्या उघड्या असतात आणि गॅसचा वास येत असतो. तर खूप जास्त वास येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. तर माझ्या बाबतीत काय झालं घरातल्या ते सांगते. तर काय झालं ते सांगते आता. 2 दिवस झालं आता थोडा थोडा वास येत होता. तर कसा येत होता ते सांगते. आता ही जी गॅसची शेगडी आहे ही 4 बर्नरची आहे, त्यामुळे यातला जो मागच्या साईडचा जो गॅस स्लो चालतो तर तो जास्त मी वापरत नाही. शक्यतो दूध वगैरे तापवण्यासाठी किंवा शक्यतो नाहीच त्याचा जास्त वापर होत. तर कधीतरी वापरत असते दिवसातून एखाद्या वेळेस. तर काय व्हायचं, तो गॅस चालू केला की वास येत होता हे आमच्या नंतर लक्षात आलं. जेव्हा हे काका रिपेरिंगला आले त्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो प्रॉब्लेम होता. पण सगळ्यात अगोदर काय झालं ते सांगते. तर स्वयंपाक करत असताना वास येत नसायचा, काहीच होत नव्हतं. पण 2 दिवस काय झालं की फक्त तो बर्नर त्याचंच बटन ऑन केलं की वास यायचा. आणि तर वास आले की आम्ही चेक करायचं, बटन वगैरे बंद करायचं, तेव्हा वास येत नसायचा. म्हणजे त्या एका बर्नरची जी लाईन होती ती लिकेज होती थोडक्यात. आणि त्या जो स्लो चालत होता त्यामुळे एवढा वापर त्याचा कमीच असायचा, एवढा वापर नव्हता. त्यामुळे मग जास्त काही एवढं लक्ष दिलं नाही. तर त्या दिवशी काय झालं, मी दूध तापायला ठेवलं आणि स्वयंपाक करत होते. आता मी गॅसच्या जवळ असल्यामुळे मला तो जास्त वास जाणवला. आणि मग मी काय केलं, चपात्या करायला घेतल्या होत्या, तो गॅस बंद केला आणि दुधाचा पण बंद केला आणि डायरेक्ट घरातून फोन न लावता टेरेसवरती गेले. आणि टेरेसवरती जाऊन सर्व्हिस सेंटरला, म्हणजे गॅस सर्व्हिस सेंटर जे असते आपली एजन्सी, तिथे जाऊन कॉल केला. त्यानंतर मग हे 5च मिनटात घरी आले, कारण गॅस एजन्सी आमच्या घराच्या जवळच आहे, त्यामुळे ते लवकर आले. आणि असं काही प्रॉब्लेम असल्यावर तर लगेच येतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी सगळं चेक केलं. आता त्या बर्नरचा जे बटन होतं, तो जो गॅसचा म्हणजे गॅसचा जो तो बर्नर होता त्याचा वास येतो हे आमच्या लक्षात नव्हतं. आम्हाला वाटलं गॅसचा वास येतोय, मग कुठून येतोय काय येतोय हे माहिती नव्हतं. हे कधी कळालं, नंतर कळालं, पुढे सांगतेच मी. तर मग ह्या काकांनी काय केलं, सगळ्यात अगोदर पाईप चेक केला. तर त्याची डेट पण संपली होती, 2 महिने होऊन गेले होते, त्याची एक्सपायरी डेट संपली होती. आणि पाईप चेंज केला. नंतर रेग्युलेटर चेंज केलं नवीन, ते तुम्ही बघू शकता. रेग्युलेटर पण नवीन टाकलं. तरी पण गॅस ऑन केला की वास यायचा, म्हणजे 4ही पण ऑन केली की वास यायचा. तर 3चा काहीच प्रॉब्लेम नव्हता, जो तो 1 होता स्लो त्याचा वास येत होता. तर मग त्यांनी काय केलं, हे 2 तर चेंज झालं होतं. मागचं ते नोझर असतं, सगळ्यांना माहिती असेल, मागचं जे पितळाचं असतं, तर ते पण चेंज केलं. ते पण खूप महाग आहे, पण ते पण आम्ही चेंज करून घेतलं, कारण कुठून काय येते वास लिकेज आहे ते काही कळत नव्हतं त्यामुळे. त्यानंतर मग पूर्ण गॅस परत त्याचे जे पाईप असतात छोटे छोटे ते सगळे चेक केले. तेव्हा लक्षात आलं की आपल्या हा जो गॅस जो स्लो चालतोय बर्नर, तोच थोडासा लिकेज आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केला. आणि नंतर परत गॅस पेटून पाहिलं, म्हणजे लायटर मारून पाहिलं, तेव्हा वास मग येण्याचा बंद झाला. आणि हे काम जवळजवळ मला वाटतं 1 तासभर तरी चाललं असेल, एवढं मोठं काम होतं.
कारण पूर्ण गॅसच आम्ही सर्व्हिसिंग करून घेतली आणि सगळे जे बर्नर आहेत आपले चारही पण ते सगळे चेक करून घेतले. त्याच्या खाली जे पाईप असतात छोटे छोटे, हे बघू शकता तुम्ही, ते वास घेऊन पण बघतात. सगळं चेक करून घेतलं तेव्हा कुठं हा प्रॉब्लेम निघाला आणि तो सॉल्व झाला. आणि हा प्रॉब्लेम होता हे आमच्या तेव्हाच लक्षात आलं की जो स्लो चालतो आहे बर्नर तो प्रॉब्लेम होता. आणि पाईपचा वगैरे किंवा रेग्युलेटरचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण ठीक आहे, 2 महिने तर त्याची एक्सपायरी डेट संपून गेलीच होती. पाईपची पण, रेग्युलेटर तर विनाकारणच चेंज झाले, पण जाऊ दे. आणि जीवापेक्षा काय आपल्याला एवढं महत्त्वाचं नसतं. पैशांचा जर विचार केला तर साधं नॉर्मल मॉलला जरी गेलो तरी आपण 3-4 हजार कुठे जातात कळतसुद्धा नाही. मग एवढी रिस्क कशाला घ्यायची गॅसच्या बाबतीत तरी. आता इथे ते काका परत चालू करून बघतात ते. आता हा थोडा स्लो चालतो आहे. म्हणजे कधी कुठला प्रॉब्लेम होईल घरात सांगता येत नाही. त्यामुळे आपण तेवढं सतर्क पण राहिलं पाहिजे. जे सांगायचा उद्देश हा आहे, मी नव्हते व्हिडिओ घेणार पण माझ्या नंतर लक्षात आलं, तेव्हा 5 मिनटं पण होऊन गेले होते काम चालू झालेलं, 5-10 मिनटं. त्यानंतर मग मी व्हिडिओ घेतला. म्हणलं आपल्या ताई आहेत बऱ्याच महिला की स्वयंपाक करताना आपण एवढं फार लक्ष आपलं नसतं. नॉर्मल वास येत असतो, आपल्याला वाटतं गॅस ऑन केला आहे किंवा नवीन गॅस जोडला आहे. आता बघा, नवीन गॅस जोडल्यावर म्हणजे सिलेंडर नवीन जोडल्यावर पण वास येतो. तेव्हा पण आपल्याला असं वाटतं की त्याच्यामुळे वास येत असेल, पण असं नाही केलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि दिवस असल्यामुळे घरात कुठलंही बटन ऑन नव्हतं, फ्रीजशिवाय, म्हणजे लाईट वगैरे सगळे ऑफ होते. आणि मी एवढं सावधान बाळगलं आणि टेरेसवरती गेले आणि मग कॉल केला. आणि जवळ असल्यामुळे ते काका लवकर आले आणि आमचा गॅस लवकर रिपेअर झाला. आणि प्रॉब्लेम मोठा काय झाला असता तर तो गॅस कंटिन्यू चालू राहिला असता किंवा जो थोडा लिकेज होता तो जास्त प्रमाणात लिकेज त्याचं वाढलं असतं, मग प्रॉब्लेम झाला असता खूप मोठा. पण खूप मोठा प्रॉब्लेम होता वाचला आणि ह्या पद्धतीत हा प्रॉब्लेम सॉल्व झाला. त्यामुळे हे एवढं 4 बर्नरचं शेगडी घेण्यात काहीच पॉईंट नाही आहे. कधी काय लिकेज होईल सांगता येत नाही. व्हिडिओ अगदी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी वेळ काढून हा व्हिडिओ बनवला आहे फक्त आपल्या महिलांसाठी. तर ते बघू शकता तुम्ही किती छोटे छोटे पाईप आहेत आतमध्ये, दिसत आपल्याला कळतसुद्धा नाहीत काही त्यातलं. त्या लोकांना सगळं माहिती आहे. त्यामुळे पूर्ण गॅस चेक करून घेतला आहे. प्रत्येक त्यातले जे ऑल असतात ते पण व्यवस्थित चेक केले. बराच वेळ काम चालू होतं हे. आणि प्रॉब्लेम एकाच बर्नरचा होता, पण नोझर पण चेंज करावं लागलं आणि रेग्युलेटर पण चेंज करावं लागलं. पाईपचं ठीक आहे, एक्सपायरी झालं होता त्याची डेट, पण ते बाकीचा खर्च विनाकारणच झाला, पण ठीक आहे. आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ.
कारण मी खूप अशी महत्त्वाची माहिती सांगितली आहे त्यामुळे. आता झाले, बिल करायचं काम चाललंय. धन्यवाद.